कोणा शौचालयात जाताना सुद्धा फोन घेऊन जाताय किंवा मग दंतधावन करताना सुद्धा फोन स्क्रोलिंग चालू असतं किंवा फोनवर बोलता बोलता ते चालू असतं. मग या गोष्टींना कसं आपण करू शकतो? एक कंपल्शन करायचं की टॉयलेटमध्ये जाताना मी फोन, न्यूजपेपर, एनिथिंग रिडेबल असं कुठलंही कॉन्टेंट घेऊन जाणार नाही. कारण काय होतं की शौच क्रिया आहे ना, खरं तर काय आहे की 2 वेळेला जेवावं, 1 वेळेला शौचाला जावं, हा प्रकृती नियम आहे. बरोबर. आणि शौच सुद्धा तुम्हाला कसं झालं पाहिजे, तर अगदी थोडं उदाहरण वियर्ड वाटेल, पण ते शास्त्रामध्ये दिलंय तेच सांगते की सोललेल्या केळाप्रमाणे तुम्हाला मलप्रवृत्ती जर झाली, म्हणजे शौचाला, संडासला झाली, तर तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं असं म्हणतात. त्याच्यामध्ये अगदी चिकट होणं, भसरट होणं किंवा पातळ होणं, वारंवार खाल्लं की लगेच जायला लागणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या काय दर्शवतात, तर तुमचं पोट ठीक नाहीये. आता जे दंतधावन सांगितलं ना, त्याच्यामध्ये मेनली कशा रसाचे द्रव्य त्याच्यामध्ये जास्त येतं, ते तर माउथ फ्रेशनिंग आणि जो काही चिकटा आहे तो निघून जातो. पण जे मंजन मी वापरायला म्हटलं, त्याच्यामुळं काय होतं, ते अगदी आपण गिळलं तरी सुद्धा त्याचं काम काय आहे, ते पाचन करणार आहे. नक्कीच. तुमच्या पचनासाठी ते उपयोगी असणार आहे. आणि ह्या सवयी टाळल्यामुळं काय होतं, तर की त्या स्क्रोलिंगच्या नादात आपण किती वेळ टॉयलेट सीटवरती बसलोय हे पण लक्षात येत नाही. म्हणजे अर्धा तास काही लोक तासभर घरामध्ये